राहेरच्या स्थानाची लीळा आपण आज ऐकणार आहोत. बीड या ठिकाणी दक्षिणेश्वराकडे सर्वज्ञ विहरणाला विजय केले. त्यावेळेला सोबत सारस्वत भट आहेत आणि त्यांनी स्वामींना पाहिलं आणि आडपालव करून गेले. बायसा म्हणते, हा बाबा, हा ब्राह्मण माझा बाबाच्या दर्शनाये दंडवते घाली श्रीचरणा लागे. आता बाबा ते देखून आडपालव करून गेला, तोंड वाकडं करून गेला म्हणाले. आता दर्शनाला येऊन कितीतरी वेळ वेटिंगला थांबायचा. हे कसं काय प्रकार आहे बाबा? सर्वज्ञ म्हणतात, बाई, या बटिका कारणे हा एक असे म्हणा. पद्मनाभीसाठी पद्मनाभीला तो पाहायला भेटायला यायचे. मग बाईसा म्हणतात, हा बाबा मा यसना याचा अभिमान कायसा. सर्वज्ञ म्हणतात, बाई, शिष्याभिमान तो मेहेच्या पशी अधिक. म्हणजे गुरुला शिष्याचा अभिमान असतो, तो बायकोपेक्षा ही अधिक असतो. तो कसा असतो? सर्वज्ञ सांगतात, कोणी एक ब्राह्मण होता, तो 5 कुळी आचार्य होता, इतका विद्वान होता तो. बाईसा विनंती करते, बाबा 5 कुळे ते कोणी? सर्वज्ञ म्हणतात, म्हणजे ब्राह्मणांचं कुळ. शुक्ल ब्राह्मण, सारस्वत ब्राह्मण, संयुक्त ब्राह्मण, याम्य आणि संयाम्य असे हे 5 ग्रंथ. तेथीचा विधी तत्वज्ञ जाणे, तत्वतः जाणणार, त्याला असं 5 कुळाचा शास्त्र. त्या कुळातले आचार वगैरे वगैरे. आता ह्याच्यामध्ये लेखकांना काय करायचं असतं? शब्दाने एक अर्थ वेगळा असतो, लक्षणेचा अर्थ वेगळा असतो. काल आपण पाहिलं बघा, गोंधळी इथं लग्न केलं स्वामींनी. मग साक्षात लग्न केलं का? नाही. अध्यात्माचं हेच वैशिष्ट्य असतं. सांगायचं एक असतं, लिहायचं दुसरंच असतं, समजायचं तिसरंच असतं आपल्या प्रतीतीने. काल एकानं फोन केला, बाबा गोंधळीचं लग्न म्हणजे काय? कुणासोबत लग्न केलं काल स्वामींनी? आसूबाई. भातुकलीच्या खेळातलं. भातुकलीचा खेळ म्हणजे कसा असतो? कोण सांग? हे लहान लेकरं म्हणतात ना, भांडे, कुकर, गॅस, पुन्हा नवरा नवरी लगेच मोडून देतात 1 तासात 2 तासात. गाणं आहे बघा, भातुकलीच्या खेळामध्ये राजा आणि राणी. सर्वज्ञ राजा आहे, हंसांबिका राणी आहे. अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी ही एक कहाणी. तर म्हणाले, बघा आम्ही जाऊ बर का आता. हा, आपल्याला असं वाटतं स्वामींनी लग्न केलं, तसं काय नसतं. लीळा असते स्वामींची, खेळ असतो. डाव मांडला की मोडायचा. ईश्वर ते डाव मोडून टाकतात, कर्म प्रारब्ध डाव मोडतो आणि ती नियती सोडत नाही. संसारात तरी कोण कोणासोबत असतो? केव्हा ना केव्हा तरी ते लोक निघून जातात, सोडत नाही. ते बरोबर असत, विधिलिखितच ठरलेला. आणि चित्रगुप्ताकडे आपल्या सगळ्यांच्या कर्मकाण्यांची फाईल असते. कुणी मेलं, यमलोक नेऊन त्याला ठेवतात. म्हणाले, चित्रगुप्त मी आणलं याला, बघा आता काय करायचं. फक्त ईश्वराच्या पुढे काळाचं काय चालत नाही.
आपल्या देवानेच विचारलं की बघा बटोबा, काळवंचना करत पाहिजे, ते मला थांबवलं देवाने. अशी एकच लीळा आहे की नाही. भांडारेकरांची बटोबासांची काळवंचना केली, वेळेच आयुष्य दिलं. तर अशा ह्या संकेत वेगळा असतो, सांगायचं काय वेगळं असतं. आता हे पाचवी कुळांचा अभ्यास करावा लागेल आपल्याला. हे 5 ग्रंथ असतात. शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण कोण होते आपले पंचावतारातले, वगैरे. तुम्हाला त्याचा अभ्यास करा. तर म्हणाले हा जो पंचकुळाचा आचार्य आहे, तो पाचवी कुळांच्या 5 ग्रंथाचं त्याला ज्ञान आहे आणि तो त्याचा तो आचार करतो. हे नुसतं ज्ञान असून नाही, नॉलेज नाही, प्रॅक्टिकल नॉलेज. आणि का ते आचार्य बी करून घेतो शिष्याकडून. म्हणून त्याला पंचकुळाचार्य असं म्हणतात. मग बायसा म्हणते बाबा ह्या पंचकुळाचार्याचं पुढं काय झालं. सर्वज्ञ म्हणतात बाई त्याचं असं झालं, त्याचा एक शिष्य विद्वान होता आणि तो शिष्य एका संन्याशाने चाळविला. मग तो विचार देऊन विपरीत बुद्धी हे चालतं, सगळीकडे चालतं. परमार्गी त्यांचा प्रसव इकडे आला, शिष्य चाळवतात, शिकणी चाळवतात, मग तो गुरुक्षोभ होतो. मार्गाचा त्या शिष्यावर प्रेम असेल तर मार्गक्षोभ होतो, बरं, सुटत नाही तो. शिकण पळवायची, शिष्य पळवायचा. आता उपदेशी पळवायचे, त्याचे उपदेशी ते तो पळवतो, त्याचे उपदेशी तो पळवतो. अर्थात पळवण्याचे वेगवेगळे धर्मविषयी पळवायचं त्याला. स्वामींनी सांगितलेलं धर्मविषयी संचर्या विद्या, कसं सूत्र आहे त्या पळवणाऱ्याच्या. धर्म विशेषांची त्याला ती ममता, त्याचे शिष्य घ्यावा म्हणून त्याची शिकीन पळवावी. आता ती धर्मावर पळवली तर ठीक आहे, आणि अधर्मासाठी पळवले असेल तर मग मात्र क्षोभ. हे तेच कार्य सांगणार आहे स्वामी पुढे. मग यानंतर सर्वज्ञानी बाईसांना पंचकवळ्याचार्यांची कथा सांगितली, कहाणी सांगितली. कसं सांगितले. स्वामी म्हणतात गावी एक व्यवहाराच्या एकाचा पुत्र अतिसुंदर, मोठा व्यापारी, त्याचा मुलगा आहे. त्याशी ब्रह्म ग्रहो लागला. अशी ग्रहांमधले वेगवेगळे 12 ग्रह असतात, प्रकार असतात, त्याच्यामध्ये हा ब्रह्म ग्रह आहे. त्या चैत्राचे बरेच ग्रह येतात. तो साखळी खांबी आईला, अशी त्या व्यापाऱ्याच्या सुंदर अशा मुलाला. सुंदर माणसाला भूत प्रेत लागतात, सुंदर बाई असो, सुंदर माणूस. आणि त्या साखळीला बांधून ठेवले. त्याच्या शेजारी तेल वाचिले असे त्या त्या भूताला, त्या ब्रह्मग्रहाला झाडाव्या गुणी, दाणी, जोशी, मंत्रवादी त्याला घालवायला, झाडा करायला येतात. आणि मग आल्यानंतर प्रत्येक जण तो मंत्र म्हणला. तो ग्रह म्हणायचा तुझे नाही मंत्री या झाडण्या माते झाडीशी, झाडायला येतो. आणि म्हणून आपल्या सगळ्या मठ मंदिरात झाडवा असतो, झाडतात. मोराच्या पिसांचा झाडवा असतो, त्या देवाच्या पादुका समोर असतात. देवाच्या स्थानावरती मोठी गादी असते, त्याच्यावरती मुगटा, त्याला ते मिशा, दाढी. आता आपण कुठं चाललो आपला आपण विचार करायचा. अशी प्रकारची एक विनोदात्मक गंमत असते ती स्थानाजवळ मंदिर, मठ मंदिरांनी.
कर्म राहटीतलं दैव राहटीत ते आलं आणि मग असा तत्वाचा आणि त्याचा मेळ बसत नाही. असं सगळं कठीण होऊन बसतं आहे की नाही. हे झाडायला ते पुन्हा पादुका असतात. ते आपले लोक पादुका खटाखट आणतात गुडघ्याला, ते पाठीवर फिरवतात, झाडू मारून घेतात किंवा मारायला लावतात. हा तिकडली ही पद्धती. मग इथे पण कोण येतो, स्थानापतीने अभिमान घेतला तर ते जमतं करायचं. आणि मग सध्याची जी अलोट गर्दी आहे ती याच कारणे असते. आणि त्या गर्दीत आपण शोधत असतो आपलं अस्तित्व. तिथे काहीच अस्तित्व नसतं ना. तुमचा एक धर्म भ्रष्ट करण्याचा तो एक प्रोपोगंडा, तो धर्म नाहीये. अष्टीपरीचा धर्म वेगळा आहे, ग्रस्त धर्म, निवृत्तचा धर्म वेगळा, प्रवृत्तचा धर्म वेगळा. तो प्रवृत्तीचा धर्म आहे. त्यात अनुसरल्या पुरुषाने लय डोकं घालून तिथे आपले अस्तित्व साधू नये, पण साधतात. आता तोच प्रकार पुढे होतो. प्रत्येक मांत्रिकाने येऊन ते झाडायचं, मंत्र म्हणायचा. आता त्या ग्रहाला गत भविष्य वर्तमान ज्ञान असतं, भूतापला ज्ञान असतं, त्रिकाळ ज्ञान असतं त्यांना. तो अगोदरच सांगायचा, आले का बाबा, हा मग तुम्ही या मंत्राने मला झाडा करणार आहेत ना, मी जाणार नाही. काय करता तुम्ही, करा. हळू करता, बर. मला घालवता, लिंबाचा उतारा करता, करा. असा तो म्हणायचा. प्रत्येक जण यायचा, प्रत्येक जण हात झाडून जायचा. औषधाचे नाव घ्यायचे, अगोदर तो औषधाचं नाव घ्यायचा. ऐसा तो कोणाचे नि कैसे नि नव्हते. तो जो ग्रह लागलेला होता त्या व्यापाऱ्याच्या मुलाला जातच नव्हता. मग कोणी एक संन्याशी आला, त्याप्रती ऐशेच बोलिला. मग संन्याशीला भारी असतो. संन्याशी अक्षता अभिमंत्रुनी त्रहाटल्या. हा एक विधी असतो. असं तळहातावर अक्षता घ्यायचे असतात आणि अभिमंत्र आवाहन करायचं देवतेचं त्या मंत्राने आणि ते नजरेत बघायचं. आणि तो पोळा शरीरे स्फोट उत्पन्न करेल. आपल्या स्थानाजवळ म्हणतात, अरे दत्त्या, सोडणारे दत्त्या. तो ओरडतो का, त्याला त्या स्थानापतीच्या शक्तींचा खूप भयानक पोळ निर्माण, त्रास होतो त्या शरीराला. म्हणून तो म्हणतो, जाईन गा जाईन. अरे जातो रे जातो, तू आणि मी माळवधांत चाल जाऊ. तो ग्रह म्हणतो संन्याशाला, तू आणि मी दोघे म्हणून माळवधात चल म्हणाले. ते नाही माहितले चाल. ते दोघे माळवधात गेले. ग्रहाने कपाटात खिळी दिली. संन्याशी गळा धरला, भारवटू उचलून डोई शिरली आणि भारवटू सोडिला. आता तो ग्रह आहे, त्या ताकद भरपूर असते. त्याने त्या संन्याशाला बांध गळा धरला त्याचा मारायला. आणि आपण एक एक कोणी बसला. खटिकाधुनी झाल्यानंतरही ग्रह संबंधी म्हटले, एवढा वेळ श्रीपाद काही करतात. ही त्या काळची भाषा आहे, साधूला म्हणायची. साधूला श्रीपाद वल्लभ, देवालय म्हणतात बघा आपल्या. श्रीपाद वल्लभ दिगंबर, दिगंबरा दिगंबरा. त्रिगुण दत्तात्रयांची पूजा आहे. थोडक्यात संन्याशाला श्रीपाद म्हणतात. ते नातेवाईक म्हणतात, हे दोघं जण ह्या माळवजात गेले, त्यावेळी काय करतात म्हणून पाहो निघाले, तो कोणी न बोले. मग कान लावला दरवाजाला, अरे म्हणाले कोणच कोणाला बोलत नाही. मग कपाट उघडिले, काहीतरी उपाय करून
तो तैसेच रे गेले. अरे म्हणाले ब्रह्मघात केला. अरे म्हणाले या ग्रहाने या श्रीपाद संन्याशाला मारलं रे मारलं म्हणाले. म्हणून ग्रहा ते दुर्वाक्य असत करिले. छान गोष्ट आहे चाललेली. तुम्हाला ऐकायला काय प्रॉब्लेम आहे? गोष्ट आहे का ज्ञान नाही आहे? तत्वज्ञान. आणि लक्ष ठेवून ऐका. तुमच्या जीवनात आता जर नाही ऐकलं तर अनंत सृष्टी तुम्हाला असं भटकावं लागेल या ग्रहासारखं. बरं, झोपायला काय झालंय? ही ब्रह्मविद्या आहे. इथे तुमचे अनादी कारण असतात. तुमच्याला बाधा असली तर इथे उत्पन्न होते आणि ती झोपवते तुम्हाला. मलिनत्व आला असेल, तुम्हाला क्षोभ झाला असेल, नक्की झोप येणार. हा, पोथीमध्ये झोपतात लोक, सर्वच ठिकाणी महावाक्यातून झोपतात. गावात ते उचलून सांगतात, खाली घोरतात. ते क्षोभाचे कार्य असतात. स्वतःची ओळख करायची असेल तर हे समजून घ्यायचं की आपल्याला क्षोभ झालेला आहे, मोठा क्षोभ होणार. आता त्याला त्या संन्याशाला असं केलं रे केलं म्हणून तेही परस्परे विचारवणे म्हणितले हा ऐशी प्रवर्तला आता ऐशीची करी. मग वसेवर पायी निर्बंध सांगितलेला त्या ग्रहाला. म्हणजे तू लय टोकाची भूमिका घेतली म्हणाले. त्या खांबाला बांधला. मग तो ग्रह कवनाशी बोलेना. गप बसला. ऐसा मग ते गोसावी पाणीपात्राशी विजय केले. त्याच्या आवारा पुढा परिवाह होता म्हणून मागोते विजय केले. तेच नवचतीची. आम्ही गेलेच नाही तिकडे. कचरा असेल, मोरी असेल. आणि तेवढ्यामध्ये त्या ग्रहानं गोसाव्यात देखील आणि म्हणावं लागला. अगा अगा माते सोडी का गा, ऐशा गोसाव्यापाशी जाऊ द्या का. तुमच्या पुत्रा ते सोडीन आणि मी या घरत्वापासून म्हणजे. तो व्यापाऱ्याचा दिसणारा सुंदर मुलाच्या देहात बसलेला तो म्हणतो, अरे म्हणाले मला ह्या देवाजवळ जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. मी तुमच्या मुलाला आता मुक्त करेन. म्हणजे मी या मुलाच्या अंगातून निघून जाईन आणि मी पण या घरत्वापासून म्हणजे. आणि त्या मुलाचा पिता वस्तीवर बसलेला होता. तेही म्हणितले तो संन्यासी मारेला तैसा करू पाहताशी. ते म्हणतात, अरे तू म्हणाले त्या माळवजात नेलं त्या साधूला मारून टाकलं. तू तसं करायचं का आता या साधूला? तो ग्रह म्हणतो, संन्यासी मारेला तैला गुणी हाय इतका दिस बोले. त्यामध्ये कोणी शहाणा असेल गावात, तो म्हणतो त्याला संन्यासी मारल्यापासून हा बोलतच नव्हता. हा माते सोडायशी कहीच न म्हणे, आता बोलला तर सोडा. आम्ही येतुकी असता के जाई. गावकरी मंडळी आहेत, नातेवाईक असतील. त्यावेळेला संन्याशाला सोडलं त्यावेळेला आपणच नव्हतं. आता आपण सर्वजण गावकरी आहे, सोडून पाहू आपण ह्याला. काय कमी जास्त झालं तर आपण ह्याला टपके देऊ आले, काट्या खाऊ घेऊ हातामध्ये. मग कोणी सज्ञानी त्यात होता. अज्ञानी सज्ञानी गावात असतात सगळे असे. ही चौकडी सगळीकडे असते. चर्चा मंथन करणारी. ग्रुप जमला की कोणी वाईट चर्चा करतं, कोणी चांगली करतं. आणि त्या ग्रुपमध्ये कोणी तटस्थ बसलेले असतात, बोलतच नाहीत कोणी. त्यात एक शहाणा होता. तो म्हणतो, देव हो हा ऐसे म्हणत असे. स्वामींना तो शहाणा म्हणतो. सर्वजण म्हणतात, काय म्हणतो हा. मग
ते करा ना तुम्ही. आणि मग त्या गावकऱ्यांनी त्याला सोडला. तोपर्यंत गोसावी नदीशी विजय केले. स्वामी तिकडे निघाला. त्याच्या मागे तयाचा बाप, भाऊ, चुलते ती अवघी तया मागा आणि तया मागा गावी चालो. त्या राहेरला असं निघाल. आम्ही पुढं त्याच्या माग तो ग्रह त्या पर्याच्या पोराच्या अंगात घुसलेला. त्याच्या पाठीमागे त्याचा बाप, भाऊ, चुलते हे सगळे असतात. लग्नाला एक असतात आणि मेल्यावर एक असतात. 2 टायमाला सगळे नातेवाईक असतात. मोठी गमतच आहे संसारातली नाही. जमतात सगळे. वाटण्या करायला एक येतात ते. मस्त जर तुमच्या वाटण्या नीट नाही झाल्या तर मग ते डाव साधतात आपला आपलं. आता इथं हा प्रसंग फार वेगळा आहे. चालले सगळे. स्वामी पुढे आहे. स्वामींच्या श्रीकरामध्ये भिक्षा आहे, गावात मागून आणलेली. आता ही यात्रा दिंडी निघालेली आहे बाबा आता जोरात. मग ऐसे नदीशी विजय केले. गोसावी चारी दिशा अवलोकली. मध्ये पात्रात स्वामींनी स्थान आहे ना आपलं, तिथे गेल्यावर चारी दिशा पाहिल्या. आता संकेत आहे अध्यात्मामध्ये. चारी दिशा का पाहिल्या स्वामींनी? दुर्मिळग्रामला स्वामी दश दिशा हे नाही नित्य दिन. इथे चारी दिशा अवलोक. हे लीळा वाचायला सोपी आहे, समजायला कठीण आहे. का अवलोकतात मग? जाऊ दे, अवलोक आपल्याला काय करायचे. स्वामी आहेत ना, ते पाहतात ना, बघू द्या मग आपल्याला काय त्याचं. असं आहे, त्याचा खोलमध्ये गेल्यावर समजेल तुम्हाला. मग डावीने श्रीचरणी शिळातळीवरील उदक घातले स्वामींनी त्याच्यावर. तो दगड पाषाण आहे नदीकाठी. मग त्याच्या शिळावरती अन्न घातलं, पाणीपात्र घातलं त्यांनी स्वामींनी. आणि मग उकळ आसन झाले. आरोग्य स्वामी करत असते. पाठीमागून तो ग्रह आला, मागीलाकडे बैसला. मग विनिले जी मत प्रसाद द्यावा. गोसावी उच्छिष्ट प्रसाद देतो, तरी माझ्या पापा निवृत्ती होईल. म्हणजे त्या ग्रहाला ज्ञान असतं आणि तो उच्छिष्ट प्रसाद मागतो आहे. आता सध्याच्या काळामध्ये हा मोठा समस्या आहे आपल्या साधन साधन मोक्ष आरती आहे. ते जे हेतुधातूंच्या क्रिया असतात ना, त्या अशा प्रकारे असतात. त्यानिमित्ताने होत असलेला पंचावतार असतो, तानाच्या ठाई वगैरे वगैरे. आणि मग तिथे आपण त्या आनंदाने ते खायचं, जेवायचं तिथं जाऊन. आता हे कितपत हा प्रसाद आहे माहित नाही, आहे की नाही. सर्वज्ञांच्या ठिकाणी तो म्हणतो, मला प्रसाद द्या बाबा तुमचा, तर मी या यवनीतून मुक्त होईल आणि पाप निवृत्ती. स्वामींचा प्रसाद असेल तर पाप निवृत्ती. आणि स्वामींच्या व्यतिरिक्त जर हेतुधातूची क्रिया असेल तर पाप वाढत जाईल तुमची. तुमच्या धर्मक्रियेला मेहनत होईल, तुम्हाला विधी आचरू वाटणार नाही. तुम्ही गुंतून जाल व्हॉट्सअप, फेसबुक, ऑनलाईन गुताल तुम्ही, किंवा यजमानांच्या करण्या धरण्यामध्ये अखंड आयुष्य जाईल त्याच्यात. ही विचार करण्याची गोष्ट आहे आता. मग स्वामी म्हणतात, तू कवन गा म्हणाले, इतीचा प्रसाद घेणे हा कौन विषय, तुला का वाटतंय, तू कोण आहे? आमच्या प्रसादाचं तुला काय महत्व आहे रे म्हणाले. जी जी म्हणाले ते गोसावी जाणत असते. तुम्ही आपण सर्वज्ञ आहे, मला त्रिकाळ ज्ञान आहे, पण तुम्हाला तर सर्वज्ञ आहे.
स्वामी म्हणतात, हो हो हो, इथून जाणी जात अशी आम्हाला माहित आहे, पण ही अवघा जाणावी हे गावातल्या लोकांना, नातेवाईकांना माहित पडलं पाहिजे ना. आणि म्हणून स्वामीने ऐसा श्री करतायाकडे दाखविला जनलोकाकडे. मग त्याने मागील हे गोसाव्या आपणा सांगितले. मी ग्रहोची. जी म्हणाले, मी पूर्वी पाताळकुळाचा आचार्य आहे. माझा एक शिष्य अनेका एका अवधूतापाशी गेला. त्याने अभिमाने मी तयाशी विष प्रलय केला. मारून टाकलं म्हणाले मी त्याला. त्या पापात मी ब्रह्मग्रह झाला. आणि म्हणाले या व्यवहाराच्या लेखाशी लागला. स्वामी म्हणतात, इतिचे दृष्टी समोर ग्रह उभा न राहे की स्थानापती जवळ थांबत नाही तर भूतपित स्वामींच्या दृष्टीजवळ कशी उभा राहते. तो म्हणतो, जी अवघ्या ग्रहाचा मुख्य नाही तो मी, म्हणूनच मला ब्रह्म म्हणतात. जेवढ्या ग्रहांच्या जाती आहेत, योनी आहेत, तर सगळ्यांचा बॉस आहे म्हणाले मी. गोसावी मध उच्चिष्ट प्रसाद येतील तर या ग्रहत्वापासून मी मुख्य असल्यामुळे तुमच्या नजरेसमोर थांबलोय म्हणाले. मी पिटुकला ग्रह असला तर तेव्हाच पळून गेला असता, मुक्त झाला असता. तो भिंगारला कसा पळाला तो. स्वामींना बघितलं. कोण होता तो. आलाच नाही तो समोर. स्वामी आला असता तर मुक्त केला असता. तो पैठणला एक ग्रह आलता की सारंग पाणी, तो तिकडच राहिला. इशीच्या स्वामी म्हणाले, आता उतारा करा तुम्ही, पण त्या वाट्याने इकडं टाका, इकडे जाऊ नका. तो तिकडे वाट पाहतो. अशा असंख्यात भूदेवनी गेलेले ग्रह इकडं तिकडं फिरत असतात आणि त्यांना कोरं देव, चांगलं देव लागतं. तुम्ही अनुसरले आहेत, तुम्ही परिवार असाल तर ठीक. तुम्ही का नुसतेच वेशधारी असाल, तुम्हाला पण लागतं. सध्या हा प्रकार भयंकर पद्धतीत असा आहे चालू. देव सोडवल तर सोडवल. अत्यंत कठीण परिस्थिती आहे. हे तंत्रवादी मंत्रवादी हे सगळीकडे फिरतात. का फिरतात का माहिती, पण आहे. तर अशा प्रकारे तुम्ही मोठा मुख्य नायक आहे म्हणाले बाबा. त्याच्यामुळे तुमच्या दृष्टीसमोर मी बोलू तरी शकतो आणि मी तुमचा उच्चिष्ट प्रसाद मागूही शकतो. आणि फक्त प्लीज मला तुम्ही द्या, तरच मी हा प्राण्याला दुःखापासून सोडेल, नाही तुम्ही याला मारून टाकेन. मला सोडवण्यासाठी गावोगावाचे गुन्हे आले, जाणते आले, ऋषी ब्राह्मण आले, मंत्रवादी आले. पण मी सगळ्यांना झाडणी करताना तुझ्या मंत्र्याने झाडणार आहे का रे, येणे औषध तू माती झाडणार आहे का. ऐशी मी त्या आधीच म्हणून जाय. इतके ते हात झाडून गेले बाबा. कदाचित ते आलोचने करी, मी त्याची आलोचना करायचो. आणि मी त्यात एक काखे सुये, ते मी पिटुकले त्याला काखेत घेऊन फिरतो. मी आले भारी म्हणाले बाबा. मग माळवधाची संपुष्टी तयाची डोईशी ऐशा परी मी अभूत जाणते. ते मला लय मारले म्हणाले. कुणाला थोबाडीत मारलं, मारतात होत, नरड दाबतात. म्हणाले मी भाऊ जाणते, जोशी गुन्हे उपद्रविले म्हणाले. मी लय भारी आहे म्हणाले देवा. सगळ्यांना उपद्रव दिलाय. उपद्रव शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने असतो. शारीरिक, मानसिक, वाचिक उपद्रव असतो. अपमान करणे, आहे की नाही, असे इथून सुरुवात जातात. ते उपद्रविले. उपद्रव करणे शब्दाने मारल्यासारखंच असत. अर्जुनाला ब्रह्म भावाची हत्या कशी घडली.
धर्मराजाने म्हणाले, काय रे तुझं गांडीव का मारताय? महाभारताची युद्ध. अर्जुनानं प्रतिज्ञा घेतली होती, म्हणजे माझ्या गांडीवाला पण नाव ठेवले मी त्याचा वध करेन. लगेच अर्जुनानं मारायला सुरुवात केली. म्हणजे बाणच मारतो तुला, ओढूनच टाकतो. तिथे कृष्ण होते. मग कृष्णाने सांगितलं आहे की नाही, की म्हणजे ह्याचा शब्दाने वध कर. मोठ्याला शब्दाने दुखवणं म्हणजे वध करणं असतं. आता हा प्रकार सध्याच्या काळात राहिला नाही. कुणी कुणाशी गुरुला बोलते, आता तो प्रकारच राहिला नाही. शिष्य तर गुरुचा आयशी की तैशी करून टाकतो. उपदेशी बोलतो तर 4 शब्द ज्ञानाचे झाले तर तो परमार्थाचं पतन करायला निघतो, है की नाही? हे प्रसवाची चाली अशी त्यांची एक राहते, ह्याच्यासारखी, या ब्रह्मग्रहासारखी. हम्म लय ज्ञान घेण्यात काही मजा नाही. महत्वाचं ज्ञान असावं माणसाचं, हे महत्वाचं आहे इथं सांगितलं. म्हणून माहीम भट्टाने ही लीळा अशी सखोल टाकली इथे. म्हणाले, मी बाबा असं केलेलं आहे हो, म्हणाले. लय जोशी, संन्याशी, गुणी, तांत्रिक, मांत्रिक यांना उपद्रव दिलाय म्हणाले. आणि त्या गोष्टीचा मला आता पश्चाताप आहे. जीजी म्हणाले, मग प्लीज प्रसाद द्या ना. आणि मग गोसावी तयाशी प्रसाद अरोगणस्थानी सांडीला होता, ते घेण्याचा संकेत केला स्वामी. तिथून स्वामी विजय केले, गोळा केला, उदक स्वीकारला, उदकाशी विनियोग केला आणि तिने अवघे शिते वेचवून खादले. ते स्थान आठवायचं, तिथे त्याने ते स्थानावर त्या जागेवर पडलेले शीत वेचून खाल्ले. सर्वज्ञ म्हणतात, आता या ते नातेवाईकांना एरवी पडे. मग तो ग्रह किंकाळी देऊनी तयाच्या देहून गेला. मूर्छित पडत पडत झडला. सर्वज्ञ म्हणतात, या ते न्याला घेऊन जा मला. हा पोरगा मोकळा झाला. म्हणून गुरुदेव शिवासांनी आपल्या प्रसाद सेवेमध्ये सांगितलं, आमच्या प्रसन्नतेत जो संबंधाची सेवा करेल, सेवी त्या पुरुषाशी अवघे गोमटे करावे हो. स्थानापतीला आदेश केलेला आहे स्वामी. जर सेवा करेल कुणी त्या पुरुषाशी, मग तो वेदवंत बोधवंत कुठला का, त्याला अवघे गोमटे करावे. सगळं दुःख असो, भूतबाधा काय असो, शारीरिक आजार असतील, कोर्टाच्या भानगडी असतील, ते स्थानापती गोमट करते. गोमटाई करू शकते तर पुढची क्रिया आहेच ना, मग ओक्त पण करते ती स्थानाचा क्षोभ होतो. नाटक केले तर ती पावित्र्यता भंग झाली नाही पाहिजे. आपल्या आचरणाने, आपल्या निवासाने, आपल्या विचाराने पवित्रता बनव. तुमच्यासाठी ती बनवून जाते, लोकांना चालू राहते. तुम्ही म्हणता की ह्या स्थानावर सर्वांना गुण येतो, मला का गुण येत नाही? तुम्ही ती तुमची स्वतःची पवित्रता भ्रष्ट येणार नाही. स्थानापतीला कळतं हा कोणत्या लायकीचा आहे. तुमचे पंचावतार करा, नाही तर 1000 विडे व्हा, तुम्ही वेगळ्या क्वालिटीतली दोष केला ना, चालत नाही. हा मग ऐन लोक वेधाने येतात, प्रेमाने विडा वाहतात, पटकन काम होतं, कारण त्यांनी स्थानाला दुखवलेलं नाही. असं असतं ते. हे सगळा विचार करावा लागतो. अशा प्रकारे तो ग्रह लोकांनी म्हणाले नाजी, जैसा आला तैसा जाईल. सर्वज्ञ म्हणाले, ते आता याचा ठाई नाही, ते गेले गेले म्हणाले. मग ते उचलून घराशी नेला. गोसाव्या ते आवाराशी नेली. मर्दना झाली, वादने झाली, पूजा केली, अरुणा झाली. मग तेथून विजय केले. यापरी गोसावी ग्रह शुभगती ते पावविला. अशा प्रकारे त्या ग्रहाला स्वामींनी दिली असेल कुठली तरी गती. आणि अशा प्रकारे पंचकोळाचार्य
ग्रह निवृत्ती ही लीळा आपण आठवावी. आणि तुम्हाला जर कुठे शंका असेल तर देवाची प्रार्थना करावी. देवा मला जसा तू ग्रह जोडीला तसा माझ्या पाठीमागे मला धर्म आचरत असताना माझ्या प्रसवात जर कुठला ग्रह मला लागण्यासाठी निघाला असेल तर देवा तिकडच प्रतिबंध करा त्याला. तुम्ही चारी दिशा अवलोकन करून सकळ देवतांना आदेश द्या. अशी प्रार्थना करावी म्हणजे आपला धर्म सिद्धीला जाईल. नाहीतर तुम्हाला कुठून केव्हा कसा करणे होईल जागोटोना. तुम्ही परिवार असल्यावर स्वामी बघतील, तुमची परी जर चुकली तर ती कुपरी तुम्हाला ऍक्सिडेंट करेल. दंड